नमस्कार. वातावरण आता सगळं निवडणुकीचं कसं काय कोणाकोणाच्या तयारी चालू आहे आता? नाही हे बघा आता तयारी म्हणजे ना अजून बरेच लोक इच्छुक आहेत. अजून म्हणजे कन्फर्म झालेलं नाही तिकटाचं. अजून लेडीज की जेंट्स हे व्हायचे ना अजून, पण त्याच्या अगोदरच बोलणे उचित नाहीये. आपण आता तुमच्या गटातून बऱ्याच लोकांनी तयारी नाही आहेत ना, पण आम्ही नकोच माणूस हा उभा राहणार किंवा हे सध्या आम्ही बोलू शकत नाही. कोण कामाचं आहे बुवा? कामाचं म्हणण्यापेक्षा बुवा कोणतं दिलं तर बरं राहील तुम्हाला काय वाटतं? नाही तसं कामाचं हे बघा कामाची सगळीच आहेत. सगळेच आहेत. हा कोण दिलं तर बरं राहील? नाही कसं आहे, घोडे सर जे आहेत ना, शंकर घोडे सर एक क्वालिफाईड व्यक्ती आहे आणि प्राध्यापक आहेत. ते त्यांना एक समाजाची जाण आहे आणि एक अभ्यासू व्यक्ती आहे ती. असं आहे. त्यांना जर दिले एक प्रशासनाची त्यांना एक जाणीव आहे. म्हणजे प्रशासन चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे हाताळू शकतात ते. घोडे सरांना दिलं पाहिजे बरोबर. घोडे सर चांगली काम करतील. हा स्पष्ट आपलं स्पष्ट मत आहे आता जे काय की पक्षाने एक तरुण व्यक्तीचा विचार करून घोडे सरांना तिकीट देण्यात येऊ. आपण स्पष्ट आहे. काय सांगाल बुवा? पण वरिष्ठ नेत्यांना पण आम्ही हेच सांगू ना, तरुण व्यक्तिमत्व आहे, ते हुशार आहे, सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, अशांना तुम्ही संधी द्या. आम्ही हे सांगू शकतो वरिष्ठांना. भागाचा पाठिंबा राहील. संपूर्ण भागाचा पाठिंबा राहील त्यांना. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. हो, आमचे डिंगोरा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद कोण कामाचं आहे तुमच्या गटामध्ये? आता कोण कामाचं आहे? कामाचं इच्छुक मत आहे, इच्छुक आहे काय, पण आमचं असं म्हणणं आहे की आता तरुणाला वाव दिला पाहिजे. आपण आता तिथं रेसमध्ये समजा ते घोडे पण आहेत, हा, गोरे पण आहेत, घोडे सर पण आहेत, हो, घोडे साहेब पण आहेत. गोरे पण आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणतं तिकीट मिळावं? कोण कामाचं आहे? कामाचं तर बघा, आता गोरे सर आहेत म्हणजे इच्छुक आहेत आणि ते भांडणार आहेत लोकांसाठी. भांडणार आहे. हो आहे असं लोक. आता बाकीची पण माणसं कामाचीच आहेत ना? हो ते आहेत, पण इतकी तळमळ एवढी करणार नाही कोणी, त्याची तळमळ जास्त आहे. पवार साहेब म्हटले बा तरुणांना संधी द्यावी. हो घोडे साहेबांना याचा अगोदर मान झालेलं आहे ना? हो ना, झालेले त्यांचं समाधान झाले. आता गोरे साहेबांचं तर इच्छुक आहेत, पण त्यांना आम्ही दिले आता पाठीमागं त्यांनी थांबवा आमचे म्हणणे म्हणजे विधानसभेला सुद्धा घोडे सर थांबले होते आणि देवराम लांडे साहेबांना त्यांनी हा चाल दिली होती समाजात दुखळे म्हणून. हो हो का बुवा शंकर घोडे सर नसतात? तसं नाही काय बुवा, तळमळ आहे त्याची बुवा, आणि तरुण आहे, तरुणांसाठी व काम करेल, गरिबांसाठी काम करेल, म्हणजे असं त्याची तळमळ आहे. त्यातून अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले होते. काय त्यांनी मागणी केली? शंकर घोडे इच्छुक आहेत आमच्या पक्षातून, त्यांना उमेदवारी द्यावा अशी आमच्या पक्षाकडून विनंती आहे. काय सांगणार? वरिष्ठांना सांगणारे शंकर घोडे हे एज्युकेटेड माणूस आहे आणि अनुभवी माणूस आहे. प्रशासन गोष्टी त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. अजून तर काही ठरलेलं नाहीये, पण एवढ्या 8 दिवसात होऊन जाईल मीटिंग. प्रश्नाकडे हा मुद्दा तुम्ही मांडणार? हो.